नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एन टी म्हात्रे सर, अवप्रसंस्था खालापूर जिल्हा रायगड. आज आपल्याला या ठिकाणी परीक्षेला येणारे प्रश्न कशा पद्धतीने येतात ते पाहायचे आहे. काय आहे ITI CBT CBT एक्झाम MCQ एक्झाम क्वेश्चन्स. टॉपिक काय आहे? आयसोमेट्रिक अँड ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. आता दिला आहे क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज द मॅक्झिमम हाईट ऑफ द ऑब्जेक्ट? हा जो ऑब्जेक्ट दिलाय याची जास्तीत जास्त उंची किती आहे? आता ऑब्जेक्टला आपण या दिशेने बघतोय. लेंथ ऑफ ऑब्जेक्ट आहे 60 मिलीमीटर, म्हणजे लांबी 60 मिलीमीटर आहे, उंची 40 मिलीमीटर आहे आणि रुंदी या ठिकाणी 40 मिलीमीटर आहे. इकडून आपण फ्रंट व्ह्यू बघतो, इकडून टॉप व्ह्यू आणि इथून लेफ्ट हँड साइड व्ह्यू. लेंथ 60, हाईट 40 मिलीमीटर अँड विड्थ 40 मिलीमीटर. मग इथे काय दिलंय? व्हॉट इज द मॅक्झिमम हाईट ऑफ द ऑब्जेक्ट? जास्तीत जास्त उंची किती यायची? 40 मिलीमीटर. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 10, 30, 60 आणि 40. मग या डी वर आपल्याला क्लिक करावं लागेल. 40 मिलीमीटर इज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट? ऑब्जेक्टची लेंथ काय आहे? ही निरीक्षकाची दिशा आहे आणि या दिशेने तुम्ही पाहताय. हे डिस्टन्स जे आहे ही झाली लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट. मग 60 मिलीमीटर इज द लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज द विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट? विड्थ म्हणजे रुंदी, ही झाली लेंथ म्हणजे लांबी, ही झाली हाईट म्हणजे उंची आणि विड्थ जी आहे या दिशेला आहे 40 मिलीमीटर. या बघा 30, 40, 60 आणि 10, 30, 40, 60 अँड 10. देन 40 मिलीमीटर इज द विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, व्हॉट इज द साइज ऑफ प्लेन ई इन लेफ्ट हँड साइड व्ह्यू? व्हॉट इज द साइज म्हणजे याचं माप विचारलंय प्लेन ई इन द लेफ्ट हँड साइड व्ह्यू. आता हा जो प्लेन ई हा या ठिकाणी दिलाय बघा, ब्ल्यू कलर मध्ये शेडिंग केलेला आहे. आता ह्या साइडने तुम्ही पाहताय लेफ्ट हँड साइड व्ह्यू, हे डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर. त्यातनं हे 10 मिलीमीटर मायनस झालं म्हणजे इथून इथपर्यंत हे डिस्टन्स आहे 30 मिलीमीटर. हे डिस्टन्स आहे 30 मिलीमीटर, हे 40 आणि हे 40. म्हणजेच उत्तर काय येणार? तर 30/40 मिलीमीटर. या ठिकाणी कुठे आहे बघा 30/40 मिलीमीटर, तर सी हा त्याचा पर्याय आहे किंवा ते त्याचं करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे. तर क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द साइज ऑफ प्लेन सी इन टॉप व्ह्यू? व्हॉट इज द साइज ऑफ प्लेन सी? आता प्लेन सी कुठे आहे या ठिकाणी? हा बघा वरच्या बाजूला आहे. आता ह्या दिशेने बघताय वरच्या बाजूने तुम्ही इथून. आता या सी प्लेन ची साइज काय असणार आहे? हे डिस्टन्स आहे 40, 40, 40, 40 आणि हे पण असणार आहे 40 मिलीमीटर. हे झाले 40. आता राहिला हे डिस्टन्स, तो एक वर्ण बघताना आपल्याला फक्त आयत दिसणार आहे. या ठिकाणी बघा हे डिस्टन्स आहे 30 मिलीमीटर, म्हणजे हे पण 30, म्हणजे हे पण झालं 30 मिलीमीटर. साइज ऑफ प्लेन सी इन टॉप व्ह्यू इज 40/30 और 30/40. मग इथे शोधायचं आहे 30/30 दिलंय, इथे 30/40. आपल्याला काय हवंय? 30/40 मिलीमीटर. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने छोटे छोटे प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात. त्याकरता आपलं ऑब्झर्वेशन प्रॉपर हवं. याकरता लक्षात ठेवायचं आहे, ही जी डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर आहे ही अत्यंत महत्वाची आहे. या दिशेने बघताना ही झाली ऑब्जेक्टची लेंथ 60, ही झाली ऑब्जेक्टची हाईट 40 मिलीमीटर आणि हे विड्थ 40. मग त्यानंतर त्यामध्ये जे ABCD प्लेन आहेत त्या प्लेनला काय माप आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहून त्याचं निरीक्षण करून त्याप्रमाणे परीक्षेला उत्तर द्यावं लागतं. तर हे तुम्हाला आता या ठिकाणी लक्षात आलं असेलच. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. धन्यवाद.